नमस्कार मंडळी. लँग्वेज टॉक्सच्या पुढच्या भागात तुमचं स्वागत आहे. आज भेटूया वैशाली पेंडसे कार्लेकर हिला. वैशालीने इतिहास आणि मराठी या दोन्ही विषयात MA पदवी संपादन केली आहे. सध्या ती PhDचा अभ्यास करते आहे. मराठी भाषा हा तिचा आवडीचा आणि अभ्यासाचा विषय आहे. मराठीची लेखक, संपादक आणि अध्यापक म्हणून ती काम करते आहे. तर तिच्याशी गप्पा मारूया आणि समजून घेऊया तिचं काम. हाय वैशाली. हाय, नमस्कार. नमस्कार. शो मध्ये तुझं स्वागत आहे. धन्यवाद. मलाही खूप छान वाटतंय, की आज आपण अशा गप्पा मारणार आहोत. हो, आवडीचा विषय आहे. नक्कीच. वैशाली, मराठी भाषा हा तुझ्या आवडीचा आणि अभ्यासाचा विषय आहे. तर हा विषय निवडायचा तू कसं ठरवलंस? हां. खरं सांगायचं तर हा विषय माझ्याकडून निवडला गेला. म्हणजे हा विषय आपोआप माझ्या समोर आला. कारण आपल्या बरं. सगळ्यांचंच असं असतं, की लहानपणापासून असं काही आवडत असतं, आपल्याला समजलेलं नसतं, की आपल्याला काय आवडतंय. आपण चाचपून पाहत असतो, हे आवडतंय का? ते आवडतंय का? तर तसं 10वी पर्यंत माझं वाचन खूप होतं. आमच्या घरी भरपूर पुस्तकं असायची. सर्वांनाच वाचनाची आवड. माझे आई-वडील शिक्षकच होते. त्यामुळे घरात वाचनाची आवड सुरुवातीपासून होती. खूप काही वाचत होते. त्यामुळे आपोआपच मराठी भाषा आणि एकंदर भाषा हा आवडीचा विषय होताच. पण याच विषयात पुढे आपण काही काम करू असं काही त्यावेळेस ठरवलं नव्हतं. त्यामुळे 10वी पर्यंत रूढ मार्गाने माझं सगळं शिक्षण झालं आणि 11वी-12वीला मी पुण्यात SP कॉलेजला खरं तर विज्ञान शाखेला प्रवेश घेतला होता. कारण त्यावेळेस विज्ञान शाखेचं आकर्षण होतं. 11वी-12वी माझं बरोबर. विज्ञान शाखेतून पूर्ण झालं. त्याच्यानंतर मात्र म्हणजे खरं सांगायचं तर अजून म्हणजे 12वी नंतर मला असे खूप गुणही मिळाले नव्हते, की मी इंजिनिअरिंग किंवा मेडिकलला जाईन. आणि कुठेतरी आवडत नव्हतं. म्हणजे ते हा विषय आपल्याला पुढे कायमस्वरूपी आवडेल असं वाटत नव्हतं. आणि मग त्यावेळेस मी पुन्हा FYला कला शाखेला प्रवेश घेतला आणि मग मला वाटायला लागलं, की हां, हे आपल्याला आवडतंय. हे आपल्याला याच्यात आपण काम करू शकू पुढे. आणि मग FY, SY, TY मी आर्ट्स केलं SP कॉलेजमधून आणि एकंदरच म्हणजे तोपर्यंत सगळं वाचन आणि पुण्यासारख्या ठिकाणी इतके विविध कार्यक्रम व्हायचे, की त्याच्यामुळे साहित्यविषयक जाण वाढणं, वेगवेगळ्या कार्यक्रमांना हजर राहणं, वेगवेगळी मोठी-मोठी लोकं प्रत्यक्षात पाहणं. पुण्यात ती मोठी एक संधी असते, की आपण ज्यांची नावं पुस्तकात वाचतो, वर्तमानपत्रात वाचतो, ती लोकं आपल्याला समोरासमोर भेटतात आणि त्यांच्याकडून खूप काही शिकता येतं. तर मधल्या काळात अगदी पुण्यात खरं. हे सगळं हे पुण्यातल्या सगळ्या वातावरणामुळे ही सगळी आवड हळू-हळू विकसित होत गेली आणि मग तरीसुद्धा BA माझा विषय आहे खरं तर पॉलिटिकल सायन्स. तर त्याच्यानंतर मात्र जेव्हा पत्रकारितेचा जो अभ्यासक्रम आहे BCJ रानडे इन्स्टिट्यूटमध्ये त्याची जाहिरात आली होती प्रवेशासाठी. तेव्हा मला अचानक असं जाणवलं, की हे खूप वेगळं क्षेत्र आहे आणि आपल्याला आवडेल कारण मराठी भाषा आवडते, भाषा आवडते, लेखन वाचन आवडतंय. त्यामुळे मग मी पत्रकारितेची प्रवेश परीक्षा दिली. तिथे मला प्रवेश मिळाला आणि मग खऱ्या अर्थाने मी मराठीशी बांधली गेले, असं मला वाटतंय. त्यामुळे आपोआपच ती दिशा मिळत गेली. पुढे-पुढे चालत गेले आणि एक-एक दिशा मिळत गेली, असं सांगता येईल. हो, खरं आहे. आणि तू त्या वातावरणात रमलीस. हो, भाषा अगदी. या वातावरणात. अगदी. म्हणजे मला असं तिथे त्या वातावरणात जाणवलं, की हां, हेच जे आहे, की जे आपल्याला आवडतंय. असं जे आपल्याला फील तो सुकून म्हणतो ना, की हां, छान वाटतंय. हा विषय आपल्याला आवडतोय आणि हे वातावरण आवडतंय असं. हा. हं. वैशाली, मोरा वाळिंबे लिखित सुगम मराठी व्याकरण व लेखन या पुस्तकाची तू मुख्य संपादक म्हणून काम केलंस. तर तो अनुभव मला ऐकायचा आहे. हां. तर पुढे कसं झालं, की पत्रकारिता पूर्ण झाली होती. काही काळ मी पत्रकारितेत होते. त्यानंतर मधल्या काळात घरच्या काही जबाबदाऱ्यांमुळे मुली लहान होत्या. त्यामुळे पूर्ण वेळ माझं काम सुरू नव्हतं. पण वाचन लेखन सुरू होतं. मी फ्रीलान्स पद्धतीने मुक्त पत्रकारिता स्वरूपातनं काही ना काही कामं करतच होते. तर असंच एका अनुवाद संस्थेत सुद्धा काम केलं. इतर काही संस्थांमध्ये काम केलं. तर नितीन प्रकाशनामध्ये संपादक पदासाठी मी अर्ज केला होता. आणि त्यामुळे नितीन प्रकाशनामध्ये संपादक म्हणून माझी निवड झाली आणि मग तिथल्या संपूर्ण संपादनाचं काम पाहता-पाहता अप्रत्यक्षपणे यांचं जे मुख्य प्रकाशन आहे, म्हणजे मोरा वाळिंबे लिखित सुगम मराठी व्याकरण व लेखन या पुस्तकाच्या संपादनाची जबाबदारी माझ्याकडे आली. त्यामुळे त्या सगळ्या संपादनामध्येच हे व्याकरणाचं पुस्तक माझ्याकडे संपादित करायला आल्यावर मग मात्र माझं व्याकरणविषयक अभ्यास अजून वाढवायला हवाय असं मला जाणवायला लागलं. म्हणजे तोपर्यंत आपण सगळे कसं, की एक भाषा म्हणून, मराठी भाषा म्हणून आपण सगळेजण ती भाषा म्हणून वापरतो. आपण लिहितो, बरोबर. वाचतो. पण व्याकरण हा थोडासा वेगळा विषय आहे.
तर जेव्हा त्या पुस्तकाचं संपादन करण्याची जबाबदारी माझ्याकडे आली, तेव्हा सगळ्यात आधी पहिल्यांदा मी सुद्धा पुन्हा एकदा सगळा व्याकरणाचा अभ्यास केला. कारण तोपर्यंत आपण शाळेत व्याकरण शिकलेलो असतो, पण एवढं सखोलपणे आपला अभ्यास झालेला नसतो. तर मी आधी त्या पुस्तकाचा अभ्यास केला आणि मग अजून म्हणजे की वेगवेगळ्या तज्ञांचंही आम्ही मार्गदर्शन घेतलं. म्हणजे एखाद्या विषयातलं मला अवघड वाटलं, विभक्ती विषय आहे, प्रयोग विषय आहे, तर त्या विषयातले पुण्यात जे व्याकरण तज्ञ आहेत, त्यांच्याशी भेटणं, त्यांना आपल्या शंका विचारणं, त्यांच्याकडून काही मार्गदर्शन घेणं, तो मजकूर पुस्तकामध्ये वाढवणं, अशा प्रकारे आम्ही ते व्याकरण विषयक पुस्तक जास्तीत जास्त अद्ययावत होईल असा प्रयत्न केला. आणि त्या पुस्तकाचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे हे पुस्तक स्पर्धा परीक्षांसाठी मराठी व्याकरणासाठी वापरलं जातं. म्हणजे स्पर्धा परीक्षेला बसणारे बहुतेक सगळे विद्यार्थी या पुस्तकाचा अभ्यास करतात. त्यामुळे ओके. व्याकरणाबरोबरच परीक्षाभिमुख ते पुस्तक राहील आणि परीक्षेत व्याकरणविषयक कुठले प्रश्न येतात, त्या प्रश्नांची उत्तरं मुलांना या अभ्यासातून देता आली पाहिजेत, ही एक वेगळी जबाबदारी होती. त्याच्यामुळे सतत की आपण मूळ व्याकरणाला धरून राहणं आणि परीक्षाभिमुख राहणं, अशा प्रकारे त्याच्यात काम करत गेले आणि अर्थातच माझं काम त्याच्यात संपादनाचंच होतं. खूप तज्ञांनी त्याच्यात सहभाग दिलाय आणि सर्वांच्या बरोबर सर्वांचं सहकार्य घेऊन आम्ही त्या पुस्तकाचं काम सुरू ठेवलंय आणि अजूनही सुरू आहे. म्हणजे अजूनही जेव्हा काही नवीन आवृत्तीची वेळ येते, तेव्हा पुन्हा एकदा आम्ही की आता अजून काही बदल करायला हवेत का? अजून काही मजकूर वाढवायला हवे का? हा विचार करतो आणि ते काम सुरू राहतं. अरे वा, केवढं काम आहे ना, व्यापक आहे. व्यापक आहे आणि खूप सखोल आहे. म्हणजे आपण जेवढं त्याच्यात आत शिरू ना, तेवढं ते आहे. म्हणजे आपणच किती आत जाऊ शकतो त्यावर ते अवलंबून आहे. पण खूपच सखोल विषय आहे तो. बरोबर. हं. हो. एमपीएससीच्या मुलांसाठी व्याकरण तू व्हिडिओद्वारे शिकवलंस, तर ते वेगळंच माध्यम आहे ना, तर या माध्यमांतराचा तू अभ्यास कसा केलास? आणि मग व्हिडिओद्वारे व्याकरण शिकवताना तुला काय चॅलेंजेस आले? हां. तर आता मी तुला पुस्तकाबद्दल सांगितलं, तर त्या पुस्तकाचाच हा पुढचा भाग म्हणजे एक्सटेंडेड काम म्हणू शकतो, की या बर. पुस्तकाच्या आधारे आपण काही चित्रफिती करूया का? असा विचार आमच्या संपूर्ण प्रकाशनाच्या आम्ही एका बैठकीत आम्ही मांडला. म्हणजे नितीन प्रकाशनातर्फेच, की हे पुस्तक प्रसिद्ध होतं. पण बऱ्याच मुलांकडून आम्हाला कळायला लागलं, की आम्ही पुस्तक वाचतो. आम्हाला तेव्हा समजल्यासारखं वाटतं. पण नंतर परीक्षेत प्रश्न सोडवताना अडचण येते किंवा काही दिवसांनी आम्ही विसरतो. तर जसं शिक्षक शिकवतात वर्गात, तसं काहीतरी व्हिडिओ स्वरूपात, चित्रफित स्वरूपात आम्हाला जर मिळालं, तर आमचा तो अभ्यास जास्त पक्का होईल. आणि हा विचार जवळपास 2016 साली आम्ही केला होता. कारण म्हणजे तेव्हा कोरोनाच्या पूर्वीच. कोरोनानंतर आपण ऑनलाईन माध्यमाशी खूपच आपली ओळख झाली. पण जवळपास हो, बरोबर. 2016 मध्ये आम्ही हा विचार केला, की आता आपल्याकडे पुस्तक आहे, पण हे पुस्तक शिकवणारं कुणीतरी हवंय. तर मग ते कुठल्या प्रकारे आपल्याला शिकवता येईल? मग चित्रफितींचा मार्ग आम्हाला सुचला. की चित्रफितीमधून आपण एक घटक म्हणजे सगळ्यात पहिला आमचा शब्दविचार नावाचा व्हिडिओ होता. ही चित्रफित सादर करताना की ह्याच्यात काय काय सांगता येईल मुलांना पुस्तकाचा आधार घेऊन पण त्यांना समजावून सांगण्यासाठी आपण काही वेगळं तंत्र वापरूया का या विचारातून आम्ही चित्रफित तयार केली. अर्थात त्या तंत्राशी जवळीक साधायला खूप वेळ गेला कारण म्हणजे सुरुवातीला खरं सांगायचं तर एक 8-10 वर्षापूर्वी आपण सर्वजण एवढं सहजपणे दृकश्राव्य माध्यमाशी परिचित नव्हतो. त्यामुळे नाही. कॅमेरा समोर उभं राहणं, त्याच्यासमोर बोलणं, त्याच्यानंतर ते रिटेक होणं, कधी त्याचं एडिटिंग असतं, कधीतरी अजून काही अडचणी येणं. तर ह्या सगळ्यातून तावून सुलाखून म्हणजे त्याचे खूप वेळ आम्हाला गेला. जे प्रत्यक्ष चित्रफित प्रसारित करण्यापर्यंत खूप काळ आम्ही त्याच्यावर काम केलं, की असं करूया का? तसं करूया का? पण शेवटी एकदा एक चित्रफित आम्ही सादर केली आणि त्यासाठी आम्हाला विद्यार्थ्यांकडून खूप चांगला त्याचा प्रतिसाद मिळाला, की तुम्ही अशा प्रकारे सर्व व्याकरणाचे घटक आम्हाला चित्रफितीद्वारे शिकवा. आम्हाला ते चांगले समजतायत. म्हणजे बरेच त्यातल्या प्रतिक्रिया वाचल्या तर लक्षात येईल. बऱ्याच मुलांनी लिहिलं, की पुस्तक वाचून समजत होतं, पण नंतर तो अभ्यास पक्का होत नव्हता. जेव्हा तुमचा व्हिडिओ बघितला, तेव्हा आमचा तो विषय पक्का झाला. असा जेव्हा प्रतिसाद मिळायला लागला, तेव्हा आम्हाला खूप आनंद झाला आणि मग तेव्हापासून आम्ही ती परंपरा सुरूच ठेवली. आज जवळपास 100च्या आसपास चित्रफिती आहेत, की ज्यामधून स्पर्धा परीक्षांचे सर्व विद्यार्थी अगदी मोफतपणे म्हणजे त्याचं कुठलंही शुल्क नाहीये, ते तो अभ्यास करू शकतात. किती छान. आणि हे केवढं काम आहे, बापरे. हो का? झालं ते होत गेलं. होत गेलं. हं. आणि मुख्य म्हणजे विद्यार्थ्यांना फायदा झाला, हे नक्की महत्वाचं. निश्चितपणे फायदा झाला. वैशाली, मुंबई विद्यापीठाच्या अमराठी भाषिकांसाठी असलेल्या माय मराठी प्रकल्पात तू सहलेखक म्हणून काम केलंस. हं. तर तो अनुभव सांगू शकशील आम्हाला?
हो, नक्कीच. आता जसं मी तुला म्हटलं, की नितीन प्रकाशनात मी काम करत असताना आपोआपच पुस्तकांचं संपादन हे माझं सुरू होतं. म्हणजे व्याकरण सोडून इतर विषयांची पुस्तकं सुद्धा प्रकाशनामध्ये सुरूच होती. म्हणजे पाककृतींची पुस्तकं आहेत, इतर काही शुद्धलेखन विषयक पुस्तकं आहेत आणि व्याकरण विषयक काम सुरूच होतं. तर या कामात असतानाच माझ्या एका मैत्रिणींनी या प्रकल्पाविषयी मला माहिती दिली, की असा-असा मुंबई विद्यापीठाचा एक प्रकल्प सुरू आहे. तर त्यातल्या व्याकरण विषयक कामासाठी त्यांना कुणीतरी व्यक्ती हवी आहे. तर तू काम करू शकशील का व्याकरण विषयक? तर मग काय मी म्हटलं चालेल व्याकरण विषय काय माझ्या आवडीचंच आहे आणि मला आवडेल. म्हणजे जेव्हा मी ह्या प्रकल्पाविषयी माहिती घेतली, तर अतिशय सुंदर म्हणजे अगदी उत्कृष्ट हा प्रकल्प आहे माय मराठी हा. तर तो अमराठी भाषकांसाठी संपूर्णपणे 1 ते 6 पातळ्यांचा हा प्रकल्प आहे आणि विभा बरं. सुराणा यांनी तो प्रकल्प सुरू केला आणि त्या हम्म. स्वतः अमराठी आहेत. म्हणजे त्यांना मराठी भाषा शिकताना ज्या अडचणी आल्या आणि ज्या प्रकारचे अभ्यासक्रम तेव्हा उपलब्ध होते, त्यातल्या त्रुटी लक्षात आल्यावर त्यांनी या अभ्यासक्रमाची रूपरेषा आखली आणि अतिशय आदर्श बरं. पद्धतीने 6 पातळ्यांमध्ये त्यांनी हा अभ्यासक्रम तयार केलाय. तर त्यातल्या 6व्या पातळीत माझा सहभाग होता आणि मग 6वी बरं. पातळी थोडीशी आपल्याकडे बी-ए मराठी आपण म्हणतो, साधारण त्या पातळीची ती पातळी होती. त्यामुळे त्यातलं मुख्य काम आमचं हे विविध उतारे मुलांना देणं आणि त्या उतार्याचं आकलन त्यांना करता येतंय ना, हे तपासणं अशा स्वरूपाचं काम होतं आणि व्याकरणाचा सराव बरं. होता. हं. म्हणजे 5व्या हं. पातळीपर्यंत व्याकरणाचा अभ्यास त्यांचा झालेला होता. त्याचा सराव पुन्हा घेणं आणि थोडीशी व्याकरणाची तपासणी करून घेणं, असं काम होतं. पण खरं तर ह्या प्रकल्पामध्ये खूप दिग्गज म्हणजे मराठीतले तज्ञ सगळे सहभागी होते. माधुरीताई होत्या, माधुरीताई पुरंदरे, त्यानंतर प्रणा परांजपे, सोनाली गुजर त्याच्या संपादक आहेत. असे खूप अजूनपर्यंतचे अभ्यासक मराठीतले बहुतेक सगळ्या अभ्यासकांनी त्यात योगदान दिलेलं आहे. त्यामुळे खरं तर ह्या पुस्तकाचं काम करताना आम्हाला पण त्यांच्याकडून शिकायला मिळालं. म्हणजे आम्ही जरी यातले सहलेखक असलो, तरी या तज्ञांचा अभिप्राय घेतल्याशिवाय आमचा मजकूर अंतिम होत नव्हता. त्यामुळे हे काम करताना आम्ही सुद्धा खूप शिकत गेलो आणि खूप छान अनुभव होता तो. आणि अजून एक सांगायचंय, हं. की आता हां. ह्या अमराठी भाषकांसाठी जो वेगळा अभ्यासक्रम आहे, तो मुख्यतः कम्युनिकेटिव्ह पद्धतीचा आहे, म्हणजे संवादी पद्धतीचा. म्हणजे भाषा शिकणं म्हणजे काय, तर भाषा बोलता येणं, भाषा समजणं, अशा प्रकारची भाषा आली, की मग आपण त्याला व्यक्तीला भाषा येतो असं म्हणू शकतो. तर ते काम माझं झाल्यानंतर अचानक अमेरिकेतल्या एका मुलीला शिकवण्याची संधी माझ्याकडे आली. ती छोटी मुलगी म्हणजे ती आता 8 वर्षाची आहे. ती 6 वर्षाची असल्यापासून मी तिला शिकवते. तर त्यांनी जेव्हा अरे मला वाह! असं विचारलं, की म्हटलं, "हो चालेल, मी आत्ता एवढं ह्या पुस्तकासाठी काम केलंय. मला त्याचं उपयोजन करून पाहायचंच आहे, की आपण कसं शिकवू शकतो." तर ती आमची शिकवणी पण खूप छान सुरू आहे. म्हणजे आठवड्यातून एकदा आम्ही ऑनलाईन हां. अर्धा तास, 1 तास हां. जसा वेळ असेल, तसं आम्ही ऑनलाईन शिकतो आणि ती अमेरिकेत असल्यामुळे तिला मराठी वातावरण अजिबात नाहीये. पण तरीसुद्धा तिला जास्तीत जास्त मराठी शब्द, मराठी वाक्यरचना, तिच्याशी मराठीतून बोलणं, अशा मार्गाने आमचा अभ्यास सुरू आहे आणि तिला ते खूप आवडतंय. हं, हं. आतापर्यंत आपण बोलतोय तो सगळा व्याकरण हा विषय आहे. तर हा तांत्रिक विषय आहे खूप. तर हं. हा तांत्रिक विषयाकडे तू कशी वळली असशील अशी मला उत्सुकता वाटतेय. हां, हां, हां. मी तुला म्हटलं तसं, की मला अजूनपर्यंत सगळेच मार्ग म्हणजे मराठी विषय असो, आपोआप दिशा हां. मिळत गेली. म्हणजे मी खूप काही असं ठरवलं होतं, की मी हेच करणार आणि तेच मी करू शकले असं नाहीये. पण मी जे करते ते मला आवडणारं करते. तशाच पद्धतीने जसं मी भाषेकडे वळले, जसं मी संपादनाकडे वळले, तसंच आपोआप माझ्याकडे व्याकरण आलं. मी तुला म्हटलं तसं, की तिथलं प्रकाशनातलं संपादनाचं एक काम म्हणून सुरुवातीला मी त्या कामाकडे वळले. पण जसं त्याच्यात शिरले आत, तसं मला लक्षात यायला लागलं, की अरे ह्याच्यात व्याकरण म्हणजे एक प्रकारची कोडच आहे. म्हणजे ह्याच्यात वेगवेगळी कोडीच आहेत, की हे असं का आहे? हं, याला असा नियम आहे आणि तो नियम का बरं केलाय? मग आपण अजून जुनी पुस्तकं शोधतो. दामल्यांचं पुस्तक आहे, शास्त्रीय मराठी व्याकरण, अर्जुन वाडकरांची पुस्तकं आहेत. तर असं मागे-मागे जातो आपण, की हा नियम का बरं आला असेल? या नियमाला अपवाद आहेत का? मग ते अपवाद का आहेत? मग जेव्हा आपण दुसऱ्या कुणाला काही समजावायला जातो, तेव्हा लक्षात येतं, की हे आपल्याला सुद्धा पूर्ण समजलेलं नाहीये. म्हणजे जेव्हा चित्रफिती सादर केल्या, तेव्हा मला असं वाटतंय माझा व्याकरणाचा अभ्यास अधिक चांगला झाला, की तोपर्यंत मी सुद्धा पुस्तक वाचत होते. पण मला ते मुलांना शिकवायची वेळ आली, तेव्हा माझ्या लक्षात आलं, की अरे, मी हा प्रयोग कर्मणी आहे असं सांगतेय, पण मला सिद्ध करता येतोय का, की ही वाक्य सगळी कर्मणी आहेत आणि ही वाक्य कर्मणी नाहीत. मुलांना वेगवेगळ्या शंका असतात. तर त्यावेळेस मग मी अजून काही पुस्तकं पाहायचे, की नाही हे आपल्याला सिद्ध करता आलं पाहिजे. सगळ्यांसमोर सांगता आलं पाहिजे. मग जुन्या काही पुस्तकांचा संदर्भ घेणं, तज्ञांना शंका विचारणं
असं करत करत मला तो विषय आवडायला लागला आणि थोडंसं ना व्याकरण आणि गणित याच्यात साम्य मला वाटतं. मला मराठीबरोबर गणित पण माझा आवडता विषय होता. तर मला असं हा. वाटलं, की कदाचित त्यातल्या नियमबद्धता ही जी आहे, ती कुठेतरी गणिताशी त्याचं साम्य असल्यामुळे मला आवडलं असेल. पण मला आवडतं एवढं खरं. मस्त आहे की. लोकसत्तामध्ये तू भाषासूत्र या सदरामध्ये भाषेसंदर्भातील काही गोष्टी लिहितेस, हो. तर त्याबद्दल सांग ना. हां. तर लोकसत्तामध्ये जानेवारी 2022 ते डिसेंबर 2022 हे वर्षभर भाषासूत्र नावाचं सदर सुरू होतं. तर दररोज ते सदर यायचं म्हणजे सोमवार ते शुक्रवार. पण 5 वेगवेगळ्या व्यक्ती, वेगवेगळे तज्ञ त्याच्यामध्ये लेखन करायचे. म्हणजे आता यास्मिन शेखांना आपण सगळेच ओळखतो. एक दिवस यास्मिन शेखांचा, एक दिवस निलिमा गुंडी, एक दिवस माधवी वैद्य, नंतर एक दिवस गुरुवारी मी आणि निधी पटवर्धन असं आम्ही दोघी लिहायचो. आणि एक दिवस भानू काळे लिहायचे. तर ही सगळी बाकी खरंच सगळी खूप मोठी माणसं. मी आणि निधीच त्या मानाने नवीन. पण आम्ही सर्वांनी एक एक विषय वाटून घेतले होते आणि आम्ही मुख्यतः इतर भाषांमधून मराठीत जे शब्द आलेले आहेत, म्हणजे मुख्यतः इंग्रजीतून मराठीत आलेले शब्द, त्यांना मराठी शब्द सुचवणं, असा विषय सुरुवातीला घेतला होता. कारण आपण आता सुरुवातीपासून पाहतो, की आपण खूपसे इंग्रजी शब्द हो. वापरतो. हरकत नाही, आपल्या सवयीचे पण झालेत. पण त्याच्यासाठी जर आपण मराठी शब्द वेळीच निर्माण केला आणि मराठी सुद्धा प्रचारात राहिला, तर आपण बरेच मराठी शब्द वापरू शकू. म्हणजे सरसकट इंग्रजी शब्द घेण्याऐवजी त्याला योग्य मराठी शब्द जर आपण सुचवला आणि वापरात आणला, तर ते मराठी शब्द सुद्धा रुळतील. अशा विचाराने आम्ही ते लेखन सुरू केलं. तर सुरुवातीला मी बऱ्याच शब्दांसाठी मराठी शब्द शोधले. म्हणजे उदाहरणार्थ WhatsApp आपण बरेच जण वापरतो. तर अगदी WhatsAppला आता कायप्पा काही जण म्हणतात, पण तो काही रूढ शब्द नाहीये. तर अगदी WhatsAppला आम्हाला शब्द नाही मिळाला. कायप्पा कुणाला आवडलं तर ठीक आहे. पण WhatsAppमधल्या हो. काही-काही शब्दांना म्हणजे उदाहरणार्थ व्हिडिओ कॉल. व्हिडिओ कॉलला दर्शभाष म्हणू शकतो आपण. नंतर डी म्हणजे जे डी असतो WhatsAppचा, त्याला आपण दर्शनचित्र म्हणू शकतो. असे वेगवेगळे शब्द आम्ही सुचवले. आणि खूप लोकांना ते आवडले. ते सदर लोकप्रिय झालं. आम्हाला प्रतिक्रिया येत होत्या, की हे शब्द छान आहेत. मी आता यापुढे वापरेन. तर असा आमचा सुरुवातीपासून प्रयत्न होता, की बऱ्याच इंग्रजी शब्दांना मराठी शब्द सुचवणं आणि एका टप्प्यानंतर आम्ही जे इंग्रजी शब्द मराठीत आलेले आहेत, त्याचं म्हणजे त्यात वेगवेगळे विषय आम्ही घेतले. कारण सांगू का, वर्षभरात आम्ही दोघींनी मिळून 52 लेख लिहिले त्याच्यात. तर 52 लेखांपैकी जवळपास निम्मे म्हणजे 25 एक लेख मी लिहिले होते, 25 निधीने लिहिले होते. तर त्या 25 लेखांमध्ये बरेच वेगवेगळे विषय आम्ही घेतले. म्हणजे जसे इंग्रजी शब्दांना मराठी शब्द हा एक भाग होता. त्याचबरोबर इंग्रजी शब्द जे मराठीमध्ये आधीपासून आलेलेच आहेत. उदाहरणार्थ पेन आहे, टेबल आहे. आणि आता नव्याने जे शब्द येतात, आपण ईमेल म्हणतो, असे बरेचसे शब्द आहेत. तर हे शब्द मराठीमध्ये आता रुळलेत. तर त्यांचा अधिकृतपणे आपण मराठीत स्वीकार करूया का? अशा पद्धतीचा विचार आम्ही मांडला होता. आणि जर आपण तो स्वीकार करायचा असेल, तर मग त्याला मराठीतलीच लिंगवचनं पण आपण लागू केली पाहिजेत. आता अगदी ईमेलचं उदाहरण बघा, आपण ईमेल केली म्हणतो हां, काही जण ईमेल केला म्हणतात. हं. किंवा आणि तसं पाहिलं तर ईमेल म्हणजे ई-पत्र आहे. हां, आपण ते पत्र म्हणतो. बरोबर. म्हणजे मग ते ईमेल सुद्धा म्हणायला हरकत नाही. जर मराठी हो. शब्दावरून इंग्रजी शब्दाचं लिंग ठरवलं तर. पण याच्यात हो. एकवाक्यता नाहीये. कारण आपण अधिकृतपणे याच्यासाठी काही ठरवलंच नाहीये, की ईमेल आपण हा शब्द मराठीत स्वीकारलाय आणि त्या शब्दाचं लिंग हे आहे. असं कुठल्याही शब्दकोशात आपण नमूदच केलेलं नाहीये. तर असं झालंय, की साधारणतः जवळपास आदर्श मराठी शब्दकोश 1970 ची आवृत्ती आहे माझ्याकडे. त्यानंतर भाटवडेकरांचा एक कोश आहे, की ज्याच्यामध्ये त्यांनी इंग्रजी शब्द मराठीमध्ये स्वीकारलेले आहेत. पण त्यानंतर म्हणजे तो 2007 चा आहे. तर त्यानंतर मराठीत हं. आलेले नवीन शब्द स्वीकारलेला एखादा अद्ययावत शब्दकोश आपल्याकडे उपलब्ध नाहीये. म्हणजे हे सगळे शब्द आपण वापरतो, पण आपण त्यांना बरोबर. अधिकृतपणे स्वीकारल्याचा काहीच आपल्याकडे पुरावा नाहीये. त्यामुळे मग त्याचं लिंगवचन सांगता येत नाही. सामान्य रूप करता येत नाही. म्हणजे आता आपण बॅगचं बॅगा म्हणतो. बॅग आता आपल्याकडे रुळला. आपण बॅग्स नाही म्हणत, मराठीत बॅगा म्हणतो. कारण आपण तो मराठी करून टाकला. किंवा टेबलावर म्हणतो, टेबलवर नाही म्हणत. हं. तर बरं. पण ईमेल वगैरे किंवा फोन हे जे अलीकडच्या काळात आलेत, गेल्या 5-10 वर्षात आलेले शब्द आहेत, ते मात्र तसे सुट्टेच राहिलेत. त्यांना आपण धड मराठीही केलं नाहीये आणि आपण थोडंसं इंग्रजीच्या धर्तीवर वापरायला जातोय. तर ते मुद्दे आम्ही त्यातून मांडले होते, की आता असा एखादा अद्ययावत शब्दकोश झाला पाहिजे, की ज्यामध्ये आपण जे शब्द इंग्रजीतून मराठीत स्वीकारलेच आहेत, ते आपण अधिकृतपणे हां. स्वीकारूया आणि त्याचं पण व्याकरणिक
सगळी माहिती देऊया. म्हणजे आता ईमेल हा ती ईमेल ओके. म्हणायचं का तो ईमेल म्हणायचं का दोन्ही म्हणायचं, पण ते अधिकृतपणे सांगूया की दोन्ही शब्द वापरात आहेत. असं काहीतरी त्यात वेगवेगळे विषय घेतले होते. तर त्याच्यातला हा एक विषय मला असं वाटलं की तुला सांगावा, की वेगळा विषय आहे. हो, इंटरेस्टिंग आहे. मराठी भाषा शिकवतेस अमराठी लोकांना, ते तू सांगितलंस. हो. पण मराठीची भाषिक कौशल्य याबद्दल सुद्धा तू अध्यापन करतेस ना? हो. तर त्याबद्दल सांगायचं तर ती पण संधी माझ्याकडे अशीच चालून आली. म्हणजे काही ओके. महाविद्यालयामध्ये आणि मुख्यतः पत्रकारितेच्या वर्गांसाठी भाषिक कौशल्य शिकवशील का? अशी मला विचारणा झाली. आणि मग काय म्हणजे हे माझ्या आवडीचंच आहे. त्यामुळे मी म्हटलं, "हो, मला आवडेल." बाकी मी कुठलीही चौकशी केली नाही, कधी आहे, काय आहे. पण असं काहीतरी आपल्याला कुणाला तरी सांगायला मिळतंय, तर चला मी तयार आहे. असं म्हणून मी लगेचच सुरुवात केली. तर पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना मी भाषिक कौशल्य शिकवायला सुरुवात केली. आता 2 वर्ष झाली. तर तिथे मुख्यतः ते मला का आवडलं? कारण एकतर मी पण पत्रकारितेचा अभ्यासक्रम केलेला आहे आणि त्यानंतर आत्ताच्या काळात आपण सगळेच जण पाहतो, की वृत्तपत्रातल्या बातम्यांमधलं लेखनविषयक नियम न पाळणं किंवा बातम्यांमधल्या चुका किंवा इतर अशा सगळ्या गोष्टी, यामुळे होणारं दुर्लक्ष, सोशल मीडिया, समाज माध्यमांवरचं लेखन, त्यातल्या दुरुस्त्या. तर ह्या सगळ्याबद्दल आपण बोलतो फक्त. पण ह्याच्यात काय दुरुस्ती हवी किंवा त्यांना त्याची माहिती करून द्यायला हवी. आता जे लिहिणारे आहेत त्यांना ते माहीतच नाहीये म्हणून ते चुकतायत. तर निदान कोणीतरी जाऊन सांगायला हवं. तर मला असं वाटलं चला ही मोठी छान संधी आहे, की पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना जर आपल्याला हे सगळं सांगता आलं, म्हणजे नुसती पेपरमध्ये बरोबर. बातमी आली आणि त्याचा जो विनोद करून सगळीकडे पाठवणं, बघा काय लिहिलंय, बघा काय लिहिलंय. तर मला ते अजिबातच आवडत नाही. कारण नक्कीच त्यांच्यासुद्धा काही अडचणी आहेत. त्यांच्याकडेही काही कमतरता आहेत. त्याच्यामुळे ह्या चुका होतायत. कोणीच मुद्दाम चुका करत नाही. तर त्यांच्या ज्या अडचणी लक्षात घेऊन त्यांना खरोखर त्याचं ज्ञान द्यायला हवंय, की खरोखर लेखन नियमामध्ये असं आहे. बरोबर. तर मग हे हं. करायची आपल्याला संधी मिळते. तर म्हणून मग मी लगेच ते स्वीकारलं आणि पत्रकारितेच्या मुलांना भाषिक कौशल्य, मग त्याच्यात अगदी लेखन नियम जे आपले आहेत महामंडळाचे ते, त्याच्यानंतर प्रत्यक्ष बातमी लिहिताना कुठल्या चुका होऊ शकतात, त्या कशा टाळाव्या, त्यानंतर संपादन कसं करावं, मुद्रित शोधन कसं करावं किंवा भाषांतर कसं करावं. आपण जेव्हा आत्ता बऱ्याचशा वृत्तपत्रातल्या बातम्या इंग्रजी बातम्यांवरून आपण मराठी करतो. तर ते करताना ते भाषांतरातल्या ज्या चुका होतात, की एकतर अगदी शब्दशः भाषांतर केलेलं असतं, कधीतरी वाक्यरचना चुकलेली असते, कधीतरी योग्य शब्द वापरलेला नसतो, तर भाषांतरात कुठल्या चुका होतात. अशा वेगवेगळ्या पद्धतीचं मला त्याच्यात त्यांना शिकवायला मिळालं आणि जे मला माहिती आहे जे मला माहीत नाही ते मी कुणाकडून तरी शिकून घेतलं आणि त्यांना जाऊन दिलं आणि त्यांच्या शंका विचारल्या, की तुम्हाला काय अडचणी येतायत? तर मग त्या मुलांना जी अडचण येते, त्याबद्दल मी त्यांच्याशी बोलते. आणि महाविद्यालयामध्ये पण मी भाषा शिकवते. तर तिथे मुख्यतः त्याचं उपयोजित अंग आहे. म्हणजे भाषांतर विषय मी शिकवलेला आहे किंवा मुद्रित शोधन बरं. शिकवते म्हणजे व्ही-एम-सी-सी आणि फर्ग्युसनमध्ये. तर तिथे काही तासिका आहेत. तर तिथे त्या मुलांना हे विषयच बरेचदा अवघड वाटतात. म्हणजे त्यांनी मुख्य विषय मराठी घेतलेला असतो. पण लेखन नियम सगळे लक्षात नसतात किंवा खरं सांगायचं ना तरी आत्ताच्या मुलांचं काय किंवा म्हणजे मी टीका नाही करत, पण वाचन कमी असल्यामुळे आपोआपच मग लिखाणात त्या चुका राहू शकतात. म्हणजे आपल्या पिढीच्या वेळी किंवा म्हणजे मी माझ्या उदाहरणावरून मला तरी असं वाटतं, की माझं वाचन चांगलं असल्यामुळे आपोआपच लेखन नियम वेगळे शिकावेच नाही लागले. प्रत्येक शब्द चित्रासारखा आपल्या डोळ्यासमोर बसलेला आहे, की हा शब्द असाच लिहायचा. म्हणजे ऱ्हस्व, दीर्घ काय ह्याचा वेगळा विचारच करावा लागत नाही. की हां, दीर्घ लिहिला तर आपल्या डोळ्याला खटकतोय, म्हणजे तो ऱ्हस्व असणार. असं आपण बरेचसे शब्द शिकलो. त्याच्यामुळे लेखन नियम पाठ करून काही आपण शुद्ध लेखन करत नाही. तर आपल्याला ते शब्द माहीतच होतात, कारण आपण बरेचदा वाचलेलं असतं. तर आत्ताच्या मुलांची ती थोडीशी मला त्रुटी जाणवते, की त्यांचं एवढं वाचन नसल्यामुळे प्रत्येक शब्द कसा लिहायचा हे त्यांना लक्षातच येत नाही आणि मग उच्चाराप्रमाणे लिहायला गेलं तर सगळे शब्द काही उच्चाराप्रमाणे नाहीयेत आणि उच्चार सुद्धा प्रत्येकाचे वेगवेगळे असतात. त्यामुळे तो शब्द कसा लिहायचा माहीत नाही. प्रत्येकजण आपापल्या मनाप्रमाणे लिहितो आणि मग त्याच्यात त्या चुका होतात. तर हे सगळं मला कुठेतरी तरुण पिढीला सांगायला मिळतं या निमित्ताने. एवढाच माझा त्यातला उद्देश आहे, की या निमित्ताने मी एफ-वाय, एस-वाय, टी-वायच्या मुलांना भेटते. आत्ताची मराठी काय आहे? म्हणजे आपण सगळेजण एकमेकात चर्चा करतो मराठीबद्दल. पण आता ही मराठी पुढे नेणारी जी पिढी आहे, त्यांचं मराठीबद्दलचं ज्ञान काय? त्यांचं मराठीबद्दल मत काय? हे सगळं समजायची संधी मला त्यातून मिळते. त्यामुळे मला हे खूप आवडतं हे काम. ही उत्तम संधी आहे का तुला? नक्कीच. तू बालकथा लिहितेस हं, हं. आणि त्याबद्दल आणि मुख्यतः बालकथेच्या भाषेबद्दल हं, मला हं. तुझ्याशी बोलायला आवडेल. हां, तर हां. त्याबद्दल सांग ना. हां. आता बालकथांचा विषय कसा निघाला, खरं सांगायचं तर माझ्या मुली जेव्हा लहान हां. होत्या, तेव्हा आपोआपच हं. आपण सगळ्यांना लहान मुलांना गोष्टी सांगतोच. म्हणजे मग गोष्ट वाचून दाखवतो.
तर तेव्हा मी जेव्हा माझ्या मुलींना गोष्टी वाचून दाखवायचे, तेव्हा मला असं वाटायचं, की ती मी गोष्ट जशीच्या तशी त्यांना वाचून दाखवू शकत नाही. तर ती भाषा थोडी वाक्य जड आहेत. काही शब्द जड आहेत किंवा वाक्य खूपच असं औपचारिक पद्धतीचं आहे, की जे लहान मुलांना समजणार नाहीये. मग मी मला त्या मुलीला ते परत भाषांतर नीट करून म्हणजे त्याचं भाषांतरच करावं लागायचं, की ते तिथे जात होते. असं असेल म्हणजे ना ते तिथे जात होते, असं मला सांगावं लागायचं. तर मला असं वाटलं, की पुस्तकातली भाषा म्हणजे निदान 6 वर्ष, 8 वर्षापर्यंतच्या मुलांची तरी भाषा अशी असावी, की जसं आपण बोलतोय, जणू आपण त्यांना गोष्टच सांगतोय. तशाच भाषेत जर ती पुस्तकं असली, तर त्यांना जशीच्या तशी आपण वाचून दाखवू शकतो किंवा जेव्हा ते वाचायला लागतात, तेव्हाही त्यांना ते सोपं हम्म. जातं, की हां, हे आई जशी गोष्ट हो. सांगते ना, तसंच्या तसंच इथे लिहिलंय. मग त्यांना ते आवडतं. त्यामुळे त्या कल्पनेतून मला असं वाटलं, की मी जर लिहिली असती ना गोष्ट, तर मी अशी अशी नसती हां लिहिली, मी अशी लिहिली असती. असं मला सारखं वाटायचं एखादं पुस्तक हातात घेतल्यावर, की मी ही पुन्हा गोष्ट लिहिते आणि मी जरा छान सोपी करून लिहिते. असं मला खूप वाटायचं आणि नेमकी ती पण संधी माझ्याकडे चालून आली. मेहता अरे प्रकाशनाकडे वा. हां, हा. त्यांच्याकडे काही पुस्तकं लिहिण्याची मला संधी मिळाली आणि मग त्या गोष्टीच्या पुस्तकांमध्ये मी माझी ही सगळी हौस पूर्ण करून घेतली. मी ती भाषा अगदी मुलांना आवडेल, म्हणजे त्यांना सोपी जाईल आणि अगदी बोलीभाषा असेल. जणू काही आपल्या समोर बसून कुणीतरी गोष्ट सांगतंय, असं त्यांना वाटेल. अशा प्रकारची भाषेत मी ती सगळी पुस्तकं लिहिली. त्यानंतर आता चिकू पिकू नावाचं एक छोट्या मुलांसाठी मासिक सुरू आहे. ते साधारण 0 ते 8 वयोगटातल्या मुलांसाठी आहे. तर त्या बरोबर पण माझं काम सुरू आहे. तिथेही माझ्या काही गोष्टी येतात किंवा कधी काही संपादकीय सल्ला मी देते. पण तेही फार छान मासिक आहे आणि ते याच धर्तीवर चालवलं जातं, की लहान मुलांना त्यांच्या भाषेत आणि त्यांचं जे हम्म. जग आहे, त्याची ओळख करून देणं आणि अतिशय हलक्या-फुलक्या भाषेत ते सगळं लेखन अरे असतं. हा तू खूप महत्वाचा मुद्दा सांगितलायस की मुलांना मुलांच्या भाषेतच सांगितलं तर बरं अगदी, पडतं. अगदी बरोबर. वैशाली, तू लिहिलेल्या बालकथांचे विषय आणि एकूणच बालकथांचे विषय काय असावेत किंवा असतात याबद्दल जरा सविस्तर सांग ना आम्हाला. हां. तर मला सुचलेल्या बालकथा मी तुला म्हटलं तसं, की हम्म. मुलींबरोबर बोलताना एक-एक विषय सुचत गेले, की खरं सांगायचं तर माझी मोठी मुलगी तिला रोज एक गोष्ट ऐकायला लागायची आणि नुसती रोज एक गोष्ट नाही, रोज एक नवीन गोष्ट. असं मला ती सांगायची. माझ्यासमोर अट अरे असायची, बापरे. हा. की मला रोज एक नवीन गोष्ट सांगायची. आता मग मला आपोआपच सुचायला लागायचं, की अरे ही तर गोष्ट एकदा सांगून झाली म्हणजे आता काही उपयोग नाही. आता आज नवीन गोष्ट. अर्थात सगळ्या गोष्टी मीच तयार केल्या पाहिजेत असं नसायचं. काही गोष्टींचा संदर्भ घेऊन. पण मग काही दिवसांनी ती असं करायला लागली, की आता मला कोणतीही गोष्ट नाही चालणार. मला आता एक गाढव, एक ससा आणि एक हत्ती या तिघांची गोष्ट सांग. म्हणजे तिने माझं काम अजून कठीण केलं, की आता मला या तिघांचीच गोष्ट हवी. मला त्याच्यात दुसरा कुठला प्राणी नकोय. मग झालं माझं परत चक्र सुरू व्हायचं. काहीतरी आधीच्या गोष्टी, परत नवीन गोष्टी असं मिळून कुठूनही त्या गोष्टीमध्ये ते 3 प्राणी येतील आणि त्यातून त्या गोष्टी तयार होतील. असं करता-करताच खरं तर माझ्या बऱ्याच गोष्टी तयार झाल्या, की मला ते टास्कच दिला होता तिने, की हे कामच आहे तुझं, की या तिघांची गोष्ट तयार कर. तर यातून कसं लक्षात यायचं, की एक तर लहान मुलांचं जग म्हणजे आता अगदी मी छोट्या मुलांच्याच गोष्टींबद्दल हे सगळं बोलतेय. त्यांचं जग तेवढंच असतं म्हणजे तेवढंच मर्यादित. अगदी लहान मुलांना तर आई-बाबा, घरातले सगळे आजी-आजोबा जास्तीत जास्त कधी बागेत गेले, तर बागेतले मित्र-मैत्रिणी, तिथे दिसणाऱ्या गोष्टी. कारण ही लहान मुलं खूप मोठ्या प्रवासालाही जात नाहीत आणि जरी गेली, तरी त्यांनी खूप वेगळ्या गोष्टी पाहिलेल्या असतात असं नाही. तर त्यांच्या एकंदर सगळ्या चौकस बुद्धीला जेवढ्या गोष्टी टिपता येतात, तेवढ्याच गोष्टी सर्वसाधारण मुलांना माहीत असतात. त्यामुळे त्यांना त्याच विषयातल्या गोष्टी आवडतात आणि बरेचदा प्राण्यांच्या गोष्टी मात्र या सगळ्या मुलांना आवडतात. कारण त्यांना ते माहिती झालेले असतात. त्यांच्या खेळण्यात ते प्राणी असतात. तर प्राण्यांबद्दल कायम कुतूहल असतं. मांजर, कुत्रा, दिसणारे चिवकाऊ ह्यांच्याबद्दल त्यांना एक वेगळंच आकर्षण असतं. त्याच्यामुळे मुलांच्या गोष्टींचे विषय हे त्यांच्या जगातले विषय, की त्यांना ते दिसलं पाहिजे, त्यांना ते डोळ्यासमोर आलं पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ असा एखादा प्राणी, की जो लहान मुलांनी त्या पाहिलेलाच नाहीये. अगदी डायनॉसॉर असो. डायनॉसॉरचं समजा त्यांनी चित्र पाहिलं असेल तर ठीक आहे. पण असा एखादा प्राणी किंवा असा एखादा पक्षी किंवा अशी एखादी वस्तू, की जी त्या मुलांनी पाहिलीच नाहीये. त्याबद्दल आपण गोष्ट त्यांना सांगायला गेलो, तर त्यांना ती समजणारच नाही. त्यांना ती आवडणारच नाही. कारण त्यांना त्यात काहीच कळणार नाही. म्हणजे ते कल्पनाच नाही करू शकणार. त्यामुळे त्यांनी जे पाहिलंय, जे त्यांना आवडतंय, ज्याच्याशी ते रिलेट करू शकतात, अशा विषयांवरच्या गोष्टी त्यांना आवडतात. असं माझं निरीक्षण आहे. म्हणजे मी खरं तर यातली कोणी मोठी व्यक्ती नाहीये. पण माझं निरीक्षण असं आहे, की मुलांना त्यांचे विषय, त्यांना समजणारे विषय हे असले,
की त्या गोष्टी त्यांना आवडतात आणि आपोआपच त्यामुळे माझ्या पण गोष्टी सगळ्या अशाच झालेल्या आहेत. त्यातल्या चिकू बर. पिकूमध्ये छबी आणि बागुलबुवा नावाची एक मालिका, गोष्टींची मालिका मी लिहिलेली होती, म्हणजे अजूनही ती बर. सुरू आहे. तर त्याच्यात ती छबी नावाची एक छोटी मुलगी असते आणि बागुलबुवा, म्हणजे साधारणतः बागुलबुवाला आपण सगळे घाबरतो, की कोणीतरी भीतीदायक आहे, की हा बागुलबुवा येईल ना, असं सांगतो. पण प्रत्यक्षात हा बागुलबुवा मात्र तिचा मित्र आहे, म्हणजे आजोबांसारखा आहे तो. थोडासा सांताक्लॉज सारखा दिसतो आणि खूप गमतीशीर आहे आणि खूप मदत करतो. त्याला जादूही येते असा, त्यामुळे खूप असा लाडका असा बागुलबुवा आहे. म्हणजे नेहमीच्या बागुलबुवाच्या अगदी विरुद्ध त्याची प्रतिमा आहे. तर तो बागुलबुवा खूप वेगवेगळ्या गमती-जमती करतो आणि ही छबी नावाची मुलगी, अशी त्यांची ती गोष्ट आहे. तर ते सगळं मुलांचं जग असतं. मुलांना असं खूप आवडतं. असं काहीतरी जादू झाली तर, मी जादूनी उडत-उडत त्या गावात दुसऱ्या गावात गेलो तर, मी जादूनी आज उडत-उडत शाळेत गेलो तर, मला हे सगळं रस्त्यावरच्या गर्दीत अजिबात जायला नको. मी उडत-उडत शाळेत जाईल. अशा मुलांच्या खूप छान-छान कल्पना असतात. तर त्या गोष्टीतून कुठेतरी प्रत्यक्षात येऊ शकतात. त्यामुळे मग अशा गोष्टी माझ्याकडनं लिहिल्या गेल्या, की हां, मुलांना काय आवडेल, की हां, आता खूप गर्दी आहे रस्त्यावर, मी उडत-उडत शाळेत गेलो तर, म्हणून मग एका गोष्टीत छबी उडत-उडत शाळेत जाते. एका गोष्टीत अजून काहीतरी गमती-जमती होतात. एका गोष्टीत ती वेगळ्या ग्रहावर जाते. नीलग्रहावर. असं आम्ही खूप गमती-जमती बर. त्याच्यात लिहिलेत. म्हणजे साधारणतः मुलांना जी फॅन्टसी म्हणतो आपण, की काहीतरी असं होईल का? असं काहीतरी गंमत असेल का? काहीतरी जादू असेल का? असं जर त्यांना वाटत असेल, तर त्यांना त्या गोष्टी पण आवडतात. आणि पहिला प्रकार मी म्हटलं तसं, की आपल्या आजूबाजूच्या सगळ्या घटना, व्यक्ती, वस्तू या असलेल्या गोष्टी. तर साधारणतः मुलांना या गोष्टी आवडतात असं लक्षात आलंय. आणि जेव्हा मी कुठलीही गोष्ट लिहिते, तेव्हा मी आधी घरी त्याची मुलींना ऐकवते गोष्ट. "आहे का गं चांगली?" मग मुली सांगतात आणि नसेल तर सांगतात, "छे, अजिबात चांगली गोष्ट नाही. अजिबात लिहू नको ही. खूप बोर लिहिलेस." ओके. मग मी ती गोष्ट बाद करून टाकते आणि जर त्यांना आवडली तर हां, आपल्या मुलींना आवडते म्हणजे इतर 10 मुलांना आवडेल आणि मग ती गोष्ट पास होऊन मी पुढे पाठवायचे. तर असं एकंदर सुरू आहे. स्पेशली तू मराठी अभ्यास परिषदेची कार्यवाह म्हणून काम करतेस सध्या. तर या संस्थेबद्दलही सांग आणि तुझ्या कामाबद्दल सांग ना थोडंसं. हां. तर मराठी अभ्यास परिषद ही संस्था 1982 साली स्थापन झालेली आहे. खूप जण या संस्थेला ओळखतात, कारण खूप वर्ष या संस्थेचं काम सुरू आहे आणि मराठीच्या क्षेत्रात तर खूप मोठं काम झालेलं आहे. तर 1982 साली डॉक्टर अशोक केळकर, नंतर अजून बऱ्याच भाषातज्ञांनी, म्हणजे प्र. परांजपे आहेत, विजया देव आहेत, या सर्वांनी मिळून ही संस्था स्थापन केली आणि मराठी भाषेबरोबरच एकंदरच भाषाविषयक दृष्टिकोन विकसित करणं, भाषाविषयक माहिती प्रसारित करणं, भाषाविषयक बर. चर्चा करणं, या उद्देशाने ही संस्था स्थापन झालेली आहे. त्यामुळे तेव्हापासून या संस्थेचं काम मुख्यतः मराठी भाषा डोळ्यासमोर ठेवून, पण इतर भाषा आणि मराठी भाषा यांची तुलना, इतर भाषांची वैशिष्ट्य याला सुद्धा महत्त्व देत या संस्थेचं काम सुरू आहे. आणि मुख्यतः भाषा आणि जीवन हे एक त्रैमासिक आहे, जे 1982 पासून प्रसिद्ध होतं. 1983 पासून प्रसिद्ध होतं आणि मुख्य म्हणजे हे त्रैमासिक भाषाविषयक त्रैमासिकामध्ये भारतामधलं पहिलं त्रैमासिक आहे आणि अजूनही केवळ भाषा विषयाला वाहिलेलं असं दुसरं कुठलंही मासिक भारतात नाहीये. म्हणजे जगातली फार कमी मासिकं असतील, भारतामध्ये तर नाहीच आहे. कारण फक्त भाषा विषयाला वाहिलेलं हे मासिक आहे. आणि या संस्थेची आता मी कार्यवाह आहे. ही माझ्यासाठी खरं तर खूप मोठी संधी आहे. कारण खूप हम्म. दिग्गजांनी या संस्थेत काम केलेलं आहे. पण आता मी त्या संस्थेची कार्यवाह आहे. आमचं कार्यकारी मंडळ आहे आणि मुख्यतः त्रैमासिकाचं काम जे आहे, भाषा आणि जीवन त्रैमासिक प्रसिद्ध करणं, त्याचबरोबर वेगवेगळ्या भाषाविषयक चर्चा आयोजित करणं, वेगवेगळे परिसंवाद आयोजित करणं, वेगवेगळी व्याख्यानं आयोजित करणं, की ज्याद्वारे या विषयावरती समाजामध्ये चर्चा होईल. म्हणजे एखादा त्या विषयातला जाणकार वक्ता भाषणासाठी बोलवून त्या वक्त्याचे विचार ऐकणं, उपस्थितांनी शंका विचारणं आणि त्या प्रश्नावर काहीतरी मंथन घडवून आणणं, हा मराठी अभ्यास परिषदेचा मुख्य उद्देश आहे. तर त्या पद्धतीने काम सुरू आहे. आणि किती महत्वाचं काम करतायत ते. हो, खूपच छान. खूपच छान. वैशाली, तुला इतर कोणत्या भाषा हां. खुणवतात? तशा म्हटलं तर म्हणजे आता इंग्रजी आणि मराठी आणि हिंदी ह्या तर भाषा आपण सगळेच जण शिकलो आहोत. आणि मराठीचा अभ्यास करताना बरेचदा असं जाणवतं, की मराठीवरचा इतर भाषांचा मराठीवरचा प्रभाव हा विषय पण खूप महत्वाचा आहे. त्यामुळे आपोआपच इंग्रजीचा मराठीवर काय प्रभाव झालाय, याबद्दल पण माझं वाचन सुरू असतं. हिंदीचा मराठीवर काय प्रभाव झालाय, या निमित्ताने त्या भाषांचं थोडंसं वाचन किंवा त्याच्याबद्दलची माहिती जाणून घेणं,
हे मला बर. आवडतं. पण या व्यतिरिक्त कुठल्या भाषेकडे म्हणजे खरं सांगायचं तर तेवढा वेळच होत नाहीये. मराठीतच काम करण्यासाठी किंवा मराठीबद्दलच अजून नवीन-नवीन शिकून घेण्यासाठी हा वेळ कमी पडतोय. त्यामुळे मी अजून या व्यतिरिक्त कुठली भाषा म्हणजे शिकायला आवडली असती, पण मला असं वाटतंय त्याला खूप वेळ लागेल. तेवढा वेळ आपण मराठीसाठीच देऊया आता. त्यामुळे मी अजून इतर भाषा जरी खुणावल्या तरी मी त्यांना लांबूनच सांगते, की थांबा. या जन्मात या 3च भाषा. नंतर बघूया असं. नंतर बघूया. बरोबर आहे. सध्या कोणते प्रोजेक्ट चालू आहेत वैशाली? हां, आता सध्या असंच हे खूप-खूप सुरू आहे. जे अजूनपर्यंत आपण बोललो, की मुख्यतः हो. पुस्तकांचं संपादन सुरू आहे. नितीन प्रकाशनाची पुस्तकं मी संपादित करते. तर त्या पुस्तकांचं काम सुरू आहे आणि ती वेगवेगळ्या पद्धतीची पुस्तकं असतात. कधी पाककृतींविषयक असतात. आत्ताच करिअर विषयक एका पुस्तकाचं संपादन केलं. त्यानंतर स्पर्धा परीक्षा विषयक बरीच पुस्तकं असतात. तर त्याचं संपादन करणं, त्यामुळे मग लेखकांशी संपर्क साधणं, त्या पुस्तकाचा प्रत्यक्ष मजकूर हातात घेणं, ते सगळ्या तपासण्या करणं, त्याच्यानंतर त्याचं पुस्तक स्वरूपात होण्यासाठी पेज लेआउट याबद्दलचा सगळा सहभाग आणि प्रत्यक्ष पुस्तक छपाईला जाण्यापर्यंत. तर या सगळ्या प्रक्रियांमध्ये मी असतेच, गुंतलेली असतेच. त्यामुळे पुस्तक संपादन हा एक भाग आहे. काही अनुवाद सुद्धा मी करते. तर म्हणजे प्रत्यक्ष मोठ्या पुस्तकाचा अनुवाद केलेला नाहीये, पण काही छोट्या मजकुरांचा किंवा छोट्या लेखांचा अनुवाद, काही नॅशनल बुक ट्रस्टच्या 2 पुस्तकांचा अनुवाद केलेला आहे, बालकथांचा. तर अजूनही तेही काही काम सुरू आहे. काही अनुवाद मी तपासून देते. म्हणजे कोणी अनुवाद केलेला असेल, तर त्याचा एक रिव्ह्यू द्यायला किंवा एक मत व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे येतात. तर काही अनुवाद मी तपासून देते. ती 1-2 कामं सुरू आहेत. त्याबाहेर एक काम खरं तर खूप महत्वाचं आहे. मी म्हटलं तसं सुरुवातीला, की माझं पी-एच-डी संशोधन सुरू आहे. पण तेच फक्त बर. सुरू आहे म्हणण्याइतकंच आहे. अजून त्यातलं माझं पुढे महत्वाचं काम झालेलं नाहीये. तर त्या संशोधनाचा विषय असा आहे, की इंग्रजीतून मराठीत आलेल्या कथात्म हा. साहित्याची भाषांतर समीक्षा. म्हणजे अरे वा. इंग्रजीमधून जे अनुवादित झालेलं आहे मराठीत, कथात्म साहित्य. त्याच्यामध्ये कथा, हा. कादंबऱ्या असं दोन्ही येऊ शकेल आणि त्याची भाषांतर समीक्षा करायची. म्हणजे त्याचं भाषांतर कसं झालेलं आहे, म्हणजे इंग्रजी-मराठी तुलना करून त्याची समीक्षा करायची आहे. खरं विषय खूप मोठा आहे. पण माझ्याचकडून त्या विषयाचा अजून एवढा अभ्यास झालेला नाहीये. म्हणजे त्याच्यासाठी खूप पूर्वतयारी करायची आहे. तर विषय ठरलेला आहे. जमवाजमव सुरू झालेली आहे. पण अजून माझं काम तेवढं पुढे सरकलं नाहीये. कदाचित काही काळानंतर त्यातलं काही काम पुढे सरकलं, की नक्की मी तुला कळवेन, की आता कुठल्या निष्कर्षाप्रत मी आलेली आहे. सध्या तरी फक्त नक्कीच. जुळवाजुळव सुरू आहे. आणि बर त्याबाहेर बर वा. हा. मराठी विषयक मी तुला म्हटलं तसं, की मराठी विषयक काम करण्याच्या अजून खूप प्रकल्प आहेत. खूप क्षेत्रात मराठी विषयक काम होणं आवश्यक आहे. जसं लोकसत्तामधल्या लेखांमध्ये आम्ही खूपसे विषय मांडले होते, की जसं आपण मगाशी म्हटलं तसं, की एखादी अद्ययावत शब्दकोश एखादा, जसं आपण इंग्रजीमधला ऑक्सफर्ड शब्दकोश म्हणतो, की दरवर्षी काही नवीन शब्द ते त्याच्यात घेतात, ते जाहीर करतात. आपण एक प्रमाणकोश म्हणून इंग्रजीमधला एखादा कोश असेल, तर तो ऑक्सफर्ड कोश मानतो. असा प्रत्येक भाषेमध्ये एक प्रमाण शब्दकोश आहे. मराठीमध्ये सुद्धा अनेक शब्दकोश आहेत. पण आता ते अद्ययावत नाहीयेत. म्हणजे जसं की 20 वर्षापूर्वी, 30 वर्षांपूर्वी त्यांची शेवटची आवृत्ती प्रसिद्ध झालेली आहे. त्यानंतर मराठीत जे बदल घडलेत, त्याची दखल घेणारा एखादा अद्ययावत शब्दकोश तयार करावा, असे माझं एक स्वप्न आहे, की म्हणजे तयार व्हावा, करावापेक्षा त्याच्यासाठी खूप जणांची मदत लागेल. पण खूप जणांच्या मदतीने, एखाद्या संस्थेच्या सहकार्याने असं काहीतरी भरीव काम व्हावं, अशी माझी खूप इच्छा आहे. आणि शब्दकोशाबरोबरच उच्चार कोशाची कल्पना सुद्धा. मी डॉक्टर हो अविनाश बर. बिनीवालेंचं हा नाव तूही ऐकलं असेल, अविनाश बिनीवाले. हो. आपण बर. सगळ्यांनीच ऐकलेलं आहे. तर त्यांनी पण ही कल्पना मांडली होती उच्चार कोशाची, की मराठीमध्ये आपल्याकडे अधिकृतपणे एखादा उच्चार कोश नाहीये. म्हणजे जसे मराठीतले काही च, छ, ज, झ म्हणजे ह्याचे जे तालव्य आणि दंततालव्य उच्चार आहेत, ते कसे करायचे? म्हणजे चमचा म्हणायचं का चमचा म्हणायचं? चंद्र म्हणायचं का चंद्र म्हणायचं? तर आपण हे भाषा ऐकून शिकतो, त्यामुळे आपण तो बरोबर उच्चार करतो. पण एखादी नवीन व्यक्ती शिकत असेल किंवा पुढे-पुढे उच्चार बदलत गेले, तर मराठीचा प्रमाण उच्चार कुठला किंवा मराठी भाषक कसा उच्चार करतात, याची कुठेतरी एक अधिकृत नोंद व्हावी, म्हणून मराठीत एखादा चांगला उच्चारकोश सुद्धा असायला पाहिजे. असं त्यांनी मत मांडलं होतं. ते खूप महत्वाचं आहे. तर मराठी विषयक अशी खूप कामं करायला हवेत आणि माझ्याकडून जेवढं शक्य होईल तेवढी मी त्याच्या अशा कुठल्या प्रकल्पात सहभागी व्हायला इच्छुक आहे किंवा एखादा प्रकल्प सुरू करायला जर मदत मिळाली,
तर तो प्रकल्प पुढे नेण्याची माझी इच्छा आहे. तर असं खूप काम पुढे करता येईल आणि माझी इच्छा आहे की ही कामं पूर्ण व्हावीत पुढच्या काळात. नक्कीच, इतके छान प्रकल्प आहेत, ते व्हायला हवेत खरंच. व्हायला हवेत. खूप काम आहे. वा, वैशाली, खूप छान गप्पा झाल्या. हं. तू माझ्या शो मध्ये येऊन इतकी छान माहिती सांगितलीस त्याबद्दल खूप धन्यवाद. खूप आभार. खरं तर त्यानिमित्ताने आपल्या पण छान गप्पा झाल्या आणि खरंच. हे सगळे विषय मला सगळ्यांसमोर मांडता आले. तुझ्या चित्रफितीच्या माध्यमातून ही सगळी माहिती मला सर्वांपर्यंत पोहोचवता येईल याचा मला खूप आनंद होतोय. मनापासून आभार. धन्यवाद. पुन्हा भेटूच. नक्कीच.